हॅलो फ्रेंड, कसे आहात? आज आपण 12वीच्या टेक्स्टबुकमधील जे प्रॉब्लेम्स आहेत फायनल अकाउंट्सचे ते स्टार्ट करतोय. तर आज आपण घेणार आहे प्रॉब्लेम नंबर 1. चला तर मित्रांनो चालू करूया. तर मित्रांनो, हा आहे क्वेश्चन प्रॉब्लेम नंबर 1. Amit Bhai and Narendra Bhai. Amit Bhai and Narendra Bhai are partners. You are required to prepare trading profit and loss account and balance sheet. So let us mark plant and machinery BA, factory building BA, sundry debtors BA, purchases TD, bad debt PD, sales return less from sales, 10% government bond BA. मित्रांनो, याच्यावरचं जे 10% जे इंटरेस्ट आहे 40,000 वरचं 6 महिन्याचं इंटरेस्ट घ्यायचंय. त्याची वर्किंग नोट आपण खाली दिलेली आहे, पाहूया आपण. त्यानंतर इम्पोर्ट ड्युटी टीडी, लीगल चार्जेस पीडी, मोटिव्ह पॉवर टीडी, वेअरहाऊस रेंट पीडी, कॅश इन हँड बीए, कॅश ॲट बँक बीए, ऍडव्हर्टाइजमेंट पीडी अँड बीए. विद्यार्थ्यांनो, ही आहे हिडन ऍडजस्टमेंट. 10,000 रुपये 2 वर्षांसाठी भरलेत. आपलं इयर एंड आहे 31 मार्च, पण हा जो एक्सपेन्स पेड केला आहे 1 जानेवारी 2019 ला, म्हणजे या वर्षी फक्त 3 महिने. 2 वर्षाचे 24 महिने होतात, या वर्षी फक्त 3 महिन्याचा एक्सपेंडिचर आहे. तर 21 महिने प्रीपेड आहे. तर 21 महिन्याचं प्रीपेड कॅल्क्युलेशन खाली दिलेलं आहे, पाहणार आहोत आपण नंतर. त्यानंतर सॅलरीज 3,800, याला ऍडजस्टमेंट आहे, मी मार्क करून ठेवलेलं आहे, पिंक मार्क. त्यानंतर रेंट, याला सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर ड्रॉइंग्स कॅपिटल मधून लेस करतात. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला, बिल्स रिसिवेबल बॅलन्स शीटच्या असेटला, फ्री होल्ड प्रॉपर्टी बॅलन्स शीटच्या असेटला. त्यानंतर इकडे मार्क करून घ्या, कॅपिटल अमित भाई बीएल, नरेंद्र भाई बीएल. त्यानंतर सेल्स आपण घेणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, बिल्स पेबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, डिस्काउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड पीसी, क्रेडिटर्स बीएल, आरडीडी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहिणार आहे. आरडीडी ची सेपरेट कॅल्क्युलेशन आपण खाली वर्किंग नोट मध्ये केलेली आहे. बँक लोन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड, परचेस रिटर्न ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर आपण ऍडजस्टमेंट पाहूया. ऍडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड आणि बॅलन्स शीट असेट साइडला. एव्हरी ऍडजस्टमेंट हॅव 2 इफेक्ट. त्यानंतर अनइन्शुअर्ड गुड्स 8,000 वेअर स्टोलन, याचा पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 3 आरडीडी 2% ऑन डेटर्स, याची कॅल्क्युलेशन आपण पाहूया लगेचच. कॅल्क्युलेशन ऑफ आरडीडी मित्रांनो लक्षात घ्या, ऍडजस्टमेंट नंबर 4 याच्या आधी आपल्याला विचारात घ्यावी लागेल, कारण मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेट ऑफ ₹500. तर 500 रुपये आपले बॅड डेट झालेली आहे. आपला कस्टमर आहे पाटील, त्यांनी ही कुड नॉट पे हिज डेट्स, 500 रुपये तो देऊ शकला नाही. 500 रुपये बॅड डेट झालेले आहे. ऍडजस्टमेंट नंबर 5 आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 800, सॅलरीज 300, याची सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. वरती येलो आणि पिंक मार्क करून घेतलेला आहे. याचा इफेक्ट, पहिला इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, रेंट मध्ये आउटस्टँडिंग रेंट ऍड करायचा आणि सॅलरी मध्ये आउटस्टँडिंग सॅलरी ऍड करायची. त्यानंतर 6 डेप्रिसिएट फॅक्टरी बिल्डिंग 2,500 अँड मशिनरी 1,800, हे डेप्रिसिएशन आहे. याचा पहिला इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला आणि दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. विद्यार्थी मित्रांनो, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंटचं हे कॅल्क्युलेशन आपण बघू शकता. कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 10,000 पेड फॉर 10,000 पेड फॉर 2 years on 1st January. Year ends on 31st March 2019. Current year expense only for 3 months. Prepaid for 21 months. Prepaid for 21 months. 2 years, that is 24 months. Hence, prepaid advertisement is equal to 10,000 into 21 upon 24 is equal to 8,750.
विद्यार्थ्यांनो, हे तुम्ही पाहू शकता 10,000 गुणिले 21 भागिले 24 बरोबर 8,750. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपली मार्किंग झालेली आहे. स्टार्ट करतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 1चा आता आपण ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा आहे प्रॉब्लेम नंबर 1 अमित भाई अँड नरेंद्र भाई. मित्रांनो, याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटला जे आपण लिहितो सुरुवातीला ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस, तर याच्यामध्ये या क्वेश्चनमध्ये ओपनिंग स्टॉक दिलेला नाही. आपण परचेसेसने या क्वेश्चनची ट्रेडिंग अकाउंटची सुरुवात करूया. परचेसेस किती आहे? 85,500. याला मी टिक मार्क केलेली, याचा अर्थ याच्यातून परचेस रिटर्न मायनस करायचा आहे. 85,500 लेस परचेस रिटर्न. परचेस रिटर्न किती आहे? परचेस रिटर्न लास्टला इकडं 2,000. नेक्स्ट, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, import duty 1,800 to import duty 1,800. next, trading account debit side, motive power 12,000 to motive power 12,000. अजून काय आहे का ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला? नाही. आता ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइड पाहूया. TC सगळ्यात सुरुवातीला आपण लिहितो सेल्स बाय सेल्स. सेल्सची अमाऊंट इनर कॉलमला लिहिणार आहे आपण, कारण त्याला सेल्स रिटर्न आहे. सेल्सची अमाऊंट आहे 1,80,000 लेस सेल्स रिटर्न. सेल्स रिटर्न आहे माहिती दिसतंय 2,200. वजाबाकी करू आपण. नंतर क्लोजिंग स्टॉक लिहूया. क्लोजिंग स्टॉक खाली दिलेला आहे 43,000. अजून काय आहे का ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला? uninsured goods worth rupees 8,000 were stolen. आपण हे ना याला क्लोजिंग स्टॉकच्या आधी लिहूया. बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट. बाय गुड्स स्टोलन बाय थेफ्ट किती अमाऊंट आहे? ऍडजस्टमेंट नंबर 2 8,000. अशा पद्धतीने आपलं ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट झालेलं आहे. आता आपण टोटल करून बघूया. डेबिटची टोटल मी केली इथं मला दिसते 97,300 आणि क्रेडिटची टोटल केली तर मला दिसते 2,28,800. तर क्रेडिट साइडची टोटल जास्त आहे. मग आपण काय करूया, जी टोटल जास्त आहे
दुसरीकडे टाकूया. क्रेडिट साईडची टोटल मी टाकली 2,28,800. आता आपण त्यातून डेबिटची टोटल मायनस करूया. डेबिटची टोटल आहे 97,300. आपण मायनस केल्यानंतर अमाऊंट येते 1,31,500. तर अशा आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट स्टार्ट करणार आहोत. आता आपण जे मार्किंग केलेली पीडी मार्किंग केलेली, आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड घेणार आहे. सुरुवातीला काय बॅड डेट घेऊया. बॅड डेटचं सूत्र आहे, मी मागे पण सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये. 2 बॅड डेट असतात. जे ट्रायल बॅलन्स मध्ये बॅड डेट दिलेले असतात त्याला ओल्ड बॅड डेट म्हणतात. जे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात त्याला न्यू बॅड डेट्स म्हणतात. ओल्ड बॅड डेट्स ऍड न्यू बॅड डेट्स, ऍड न्यू आरडीडी आणि त्याची टोटल करायची आणि त्यामधून लेस ओल्ड आरडीडी करायची. आता ओल्ड बॅड डेट्स किती दिलेले आहेत ट्रायल बॅलन्स मध्ये बघा 500 आहे. ओल्ड बॅड डेट 500. न्यू बॅड डेट ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले आहेत. ऍडजस्टमेंट नंबर 4 500 दिसत आहेत. न्यू आरडीडी आपण मगाशी कॅल्क्युलेट केली. कॅल्क्युलेशन ऑफ न्यू आरडीडी आहे 564 ची टोटल करूया 1564 मधून लेस ओल्ड आरडीडी ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट बाजूला दिलेली असते. ओल्ड आरडीडी 2700. आता या केसमध्ये वरच्या संख्येतून खालची संख्या मायनस होत नाही, त्यामुळं इथं डॅश करायची आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय आरडीडी असं लिहायचं. 2700 मायनस 1564 1136. ओके. नेक्स्ट पीडी मार्क केलेला बघूया. पीडी लीगल चार्जेस 2 लीगल चार्जेस. लीगल चार्जेस 2000. 2. नेक्स्ट काय बघूया. वेअरहाऊस रेंट किती आहे 1800. 2 बघूया पीडी ऍडव्हर्टाइजमेंट इनर कॉलम 10,000. याची ऍडजस्टमेंट जी दिलेली आहे हिडन ऍडजस्टमेंट आपण मगाशी पाहिली, त्यामधून लेस प्रीपेड करावं लागणार आहे. लेस प्रीपेडची अमाऊंट पाहू शकता तुम्ही 8,750 वजाबाकी 1250 1250. नंतर 2 पीडी काय अजून पीडी ऍडव्हर्टाइजमेंट झालं. सॅलरी 3,800. सॅलरी 3,800 त्याला मार्क केलेलं आहे आपण ऍड आउटस्टँडिंग आहे 300. ऍडिशन 4,100. नंतर 2 रेंट ऍडजस्टमेंट आहे, याला आपण रेंटची अमाऊंट आहे 1,500. त्याच्यामध्ये सुद्धा ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट आहे 800. आउटरला 2,300. नंतर वरती पीडी संपलेला आहे. ऍडजस्टमेंट मध्ये पाहूया. ऍडजस्टमेंट नंबर 3 झाली, 5 झाली, आता 6 डेप्रिसिएशन. कशावर डेप्रिसिएशन आहे ऑन मगाशी पाहिलं होतं आपण ऑन बिल्डिंग आणि ऑन फर्निचर.
बिल्डिंग वरती किती आहे, बिल्डिंग वरती कॅल्क्युलेशन आपण केलं होतं, अमाऊंट दिलेली आहे 2500, फर्निचर वरती 1800, टोटल 4300. अजून काय राहिलं का एकदा चेक करूया आपण. ऍडजस्टमेंट नंबर 2 राहिलेली आपली, बाय टू लॉस बाय फायर. लॉस बाय फायर किती आहे, 8000. अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड आपली कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड आपण बघणार आहे. आता इथं बघताना आपण पीसी मार्क केलेला आहे. पीसी काय मार्क केलेलं आहे, डिस्काउंट बाय डिस्काउंट. डिस्काउंटची अमाऊंट किती आहे, हा 1200. 1200. त्यानंतर पीसी आहे का काय अजून, पीसी हा हिडन ऍडजस्टमेंट आहे ना, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्यावर 2000 बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 2000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालेला आहे. आता आपण काय करूया, टोटल करूया दोन्ही बाजूची. मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडची टोटल केली, टोटल आली 23,750 आणि क्रेडिटची टोटल केली तर 1,35,836. क्रेडिट साइडची टोटल जास्त आहे, याचा अर्थ नेट प्रॉफिट आहे. क्रेडिटची टोटल आपण डेबिटला टाकूया, त्यातून डेबिटची टोटल मायनस केल्यावर उत्तर येणार 1,12,086. तर हे आपण त्यांच्या रेशोमध्ये, त्यांचा रेशो या क्वेश्चन मध्ये इक्वल दिलेला आहे, त्यांच्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करूया. 56,043. अशा पद्धतीने प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालेलं आहे. आता आपण बॅलन्स शीट बघणार आहे. आता आपण बॅलन्स शीट बनवणार आहे. बॅलन्स शीटच्या सुरुवातीला लायबिलिटी बाजूला आपण कॅपिटल लिहितो. कॅपिटल अमित भाई, त्याच्यामध्ये ऍड नेट प्रॉफिट करतो. नेट प्रॉफिट ऍड करतो आणि त्याची बेरीज करून त्याच्यामधून आपण लेस ड्रॉइंग्स करतो. ड्रॉइंग्स लेस करतो आणि मग जी वजाबाकी ती आउटरला लिहितो. नंतर नेक्स्ट जे आहे ते नरेंद्र भाई ऍड नेट प्रॉफिट. त्याची टोटल करतो, त्याच्यामधून लेस ड्रॉइंग्स करणार आणि मग आउटरला त्याची वजाबाकी. ठीक आहे. कॅपिटल अमित भाईचं कॅपिटल बघूया आपण. अमित भाईचं कॅपिटल आहे 3,50,000. ऍड नेट प्रॉफिट आपल्याला दिसतोय वरती 56,043. याची बेरीज इथेच करूया आणि त्याच्यामधून त्याचं ड्रॉइंग्स लेस करूया. ड्रॉइंग्स किती आहे अमित भाईचं ड्रॉइंग्स दिसतंय खाली 2,400. आता वजाबाकी आउटरला 4,03,643. नरेंद्र भाईचं कॅपिटल आपण मगाशी पाहिलं होतं 3 lakhs. नरेंद्र भाईचं नेट प्रॉफिट ऍड करायचा, त्याची बेरीज करायची आणि त्याच्यामधून त्याचं ड्रॉइंग्स लेस करायचं. ड्रॉइंग्स होतं 3,200. अजून बीएल बघूया आपण. बीएल काय आहे का, बीएल क्रेडिट बाजू बघायची ट्रायल बॅलन्सची. बिल्स पेबल 8,500. बिल्स पेबल 8,500. नंतर
Editors 38,500, 38,500. त्यानंतर बँक लोन 15,000. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी आणि आउटस्टँडिंग रेंट बघा, ऍडजस्टमेंट नंबर 5. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरी, रेंट. सॅलरी किती? सॅलरी आपण मगाशी पाहिली, सॅलरी होती 300 आणि रेंट 800. बेरीज 1100. त्यानंतर असेट बाजू बघूया. असेट बाजू आता आपण BA पाहणार आहे. BA ट्रायल बॅलन्सची डेबिट बाजू. प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरी बिल्डिंग, सन्ड्री डेटर्स. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 2,80,000. नंतर फॅक्टरी बिल्डिंग, फॅक्टरी बिल्डिंग किती अमाऊंट 75,000. मधून लेस आपण डेप्रिसिएशन करणार आहे. डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन किती आहे फॅक्टरी बिल्डिंग वरती? आपण मग अशी अमाऊंट पाहिली 2,500 वजा बाकी फॅक्टरी बिल्डिंग नंतर काय आहे BA. सन्ड्री डेटर्स, सन्ड्री डेटर्सची अमाऊंट 28,700. लेस न्यू बॅड डेट्स, लेस न्यू RDD. न्यू बॅड डेट्स आपण मगाशी पाहिले होते. न्यू बॅड डेट्स होते 500. न्यू RDD आपण कॅल्क्युलेट केली होती, त्यामधून लेस करायचं आणि अमाऊंट आउटरला. आता पुढे बघूया BA. अजून काय आहे? गव्हर्नमेंट बॉन्ड्स 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स, 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड आहे 40,000. त्याच्यामध्ये ऍड करूया, ऍड इंटरेस्ट अक्रूड 2,000, आउटरला 42,000. अजून काय बघूया BA. BA कॅश इन हँड, कॅश ॲट बँक 20 आणि 70. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. अजून फर्निचर, फर्निचरची अमाऊंट आहे आणि त्याला डेप्रिसिएशन आहे 1,95,800. लेस डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन किती त्याच्यावर आपण मग अशी पाहिलं 1,800. 1,800. नेक्स्ट अजून काय BA. बिल्स रिसिवेबल, फ्री होल्ड प्रॉपर्टी. अमाऊंट बघूया 20,700, 41,000. अजून काय राहिलं बघूया खाली या ऍडजस्टमेंट मध्ये. क्लोजिंग स्टॉक 43,000. अजून इथं एक हिडन ऍडजस्टमेंट आहे, प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट 8,750. प्रीपेड ऍडव्हर्टाइजमेंट
8,750. अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू सारखे आलेले आहेत आणि आपलं बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. आजचा हा क्वेश्चन तुम्हाला कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा आणि माझा जो नंबर आहे 8055110447 याला व्हॉट्सअप करून तुम्ही तुमचे प्रश्न आणि शंका विचारू शकता.